नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, जय शिवराय. मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचा रायगडकर अंकुश या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज गुरुवार आहे आणि सकाळ थोडी लेट झाली आणि सुट्टी घेतलेली आज. कारण की दर या लास्ट गुरुवारी मी सुट्टी घेतो कारण की मला इतर टायमाला असं पुस्तक वगैरे ऐकायला भेटत नाही, त्याच्यामुळे मी घेतो सुट्टी. तिकडे चालली तयारी. इकडे देवपूजा वगैरे चालू आहे आणि इकडे अंकित आहे, तर ते पण तयारी करते, भांडी वगैरे घासून घेते देवाची. आपण पण आता फटाफट तयारी करून घ्या, देवपूजा वगैरे करून घेऊया. आणि पूजेचा टाईम दुपारचा आहे ना का? पूजेचा टाईम दुपारचा आहे, त्यामुळे आता फटाफट तयारी करून घेऊया. जे जमेल ते प्रसाद वगैरे बनवून घेऊया फटाफट. कारण की मग संध्याकाळी एकदाच मलाही प्रॉब्लेम होतो, मग तिला पण जावं लागतं पाय वगैरे पडायला. तर चला आता मग फटाफट पूजा करून घेऊया, मग भेटूया. चला मित्रांनो, पूजा वगैरे झाली, चहा वगैरे झाली पिऊन. आता इकडे तयारी चालू आहे. एक इकडे गाजर वगैरे किसून घेतला आहे आणि उपवासाचं स्पेशल जेवण आमच्या इकडे तरी हे बघा, वालाची भाजी. प्रत्येक उपवास म्हणजे जास्त करून उपवासाला हीच भाजी असते. आणि इकडे बघा ही तयारी चालू आहे. थोडीफार झाले, पण की संध्याकाळी टाईम नाही भेटणार ना, त्याच्यामुळे आत्तापासूनच तयारी चालू आहे. बघा इकडे दूध आणि कशासाठी आहे, गोड आहे, देवीसाठी तयारी चालू आहे. झालंय ऑलरेडी. इकडे अंकिता किचनवरती जेवणाची फटाफट तयारी करून घेते, आणि तिला संध्याकाळी टाईम भेटणार नाही म्हणून. त्याला आमची पण हेल्प चालू आहे तिला. आता आम्हाला गाजर वगैरे किसून घेतले, आता वाल सोलायचं हे आहे, काम आहे आमच्याकडे. बाहेर इकडे लादीव घेतले सगळे व्यवस्थित. चला आज फटाफट काम आवरून घेतो, आणि आज काम खूप आहे. चला मित्रांनो, आता एक म्हणजे भिंतीचं काम चालू केलं आहे. हे बघा, खायला चांगले लागतात पण सोलायला खूप कंटाळा येतो. आणि अजून एवढा टोप भरून आहेत. इकडं सृष्टी चांगली तावड्याला भेटले. खायला चांगले वाटतात, पण सोलायला खूप कंटाळा येतो, वाल सोलायला. तर चला चालतंय, होऊन जाऊया. पावटा असतो ना, पावटा सोलायला सोपा पडतो. आणि आपले घरचे वाल आहेत ते सोलायला जरा हे जातात. अजून जरा एक दिवस अगोदर ठेवले असते तर बरं पडलं असतं. थोडे अजून मोड पण मोठे आले असते आणि थोडे बी झाले असते. काही नाही, होतच. बघा हे नैवेद्याचं काम चालू आहे. अजूनपर्यंत 3 गोड झाले. गाजराचा हलवा, एक गाईचं दुधाचं खरवस बनवलं आहे त्याने, आणि पुरणपोळी आहे, आणि बाहेरून त्याने फक्त श्रीखंड आणलं आहे. कारण की 3 पदार्थ नाही करू शकत ना, म्हणून त्याने बाहेरून श्रीखंड आणलं आहे. चला आता फटाफट वाल सोलून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो, दुपारचे कमसे कम 1:15 आहेत. हे बघा, मी आता अंकिताने बनवलेली न्यारी केली. म्हणजे हे होतं, साबुदाण्याचे वडे होते थोडेसे, म्हणजे उपवासासाठी बनवले होते. पुरा दिवसभर करायचं ना, त्यामध्ये चला त्यांना न्यारी करून घेऊ द्या. मी सुद्धा केले. आता फटाफट आता साफ करून घेऊया, लादी वगैरे पुसायला लागेल, आणि आता मांडणी करायला घेऊया थोड्या वेळात. ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी दाखवणार, कारण की आता नाश्त्याचे वगैरे व्हिडिओ जास्त काही बनवले नाही, कारण की कामंसुद्धा होती, कामं आवरतच नाहीत आज. ते अजून कामं बाकीच आहेत. बाकी सगळं जेवण झालं आहे, भाजी घालायची आहे फक्त. मी सकाळपासून नाही असे कामं झाले. तर बघूया आता, चला फटाफट आवरून घेऊया आणि मग पूजेची तयारी करूया. चला आता घरी जातो, थोडा आवरायला अंकिताला थोडी अजून मदत करतो. चला बघा मित्रांनो, इकडे अंकिता पुरणपोळीची तयारी चालू आहे. बघा इकडे
अजून बेटर एवढं राहिलं आहे. आणि इकडे सृष्टीचं तारक मेहता चालू आहे. हे सगळ्या घरातनं चालू असतं तारक मेहता. चला फटाफट अंकिता तयारी करून घेईल. बघूया अंकिता पुरणपोळी लाटून घेते. चला फटाफट एक शॉट घेऊया. पुरण सगळीकडे पुरण सगळीकडे गेलं ना. एवढं 2 पोळ्या लाटून घेतल्या तिने. तवा गरम करून पुरणपोळी मस्त भाजली जबरदस्त. हे बघा तर अंकिता पाटाखाली रांगोळी काढून घेते आणि सृष्टीसुद्धा मदत करते तिला. दोघे पण तयार झाले. मला अजून तयार व्हायचं बाकी आहे. हे बघा चला फटाफट तयार होऊया. तोपर्यंत अंकिता मांडणी करून घेईल. आपण मांडणी केलेली सुद्धा दाखवणार होतो मला आज. मित्रांनो मांडणी वगैरे तर करून झाली. खूप वेळ झाला आहे बघा. 6:15 झाले. सकाळपासूनची तयारी झाली. ते आत्ता टाईम भेटला मांडणी करायला. मी सकाळपासून कामच करतो. मी जवळजवळ 11:30 वाजल्यापासून मी कामच करतो. अजिबात थांबलो नव्हतं. आणि लाईट केले आता. इकडे बघा तुम्ही पण दर्शन घ्या. पूजा आमची बाकी आहे. आता पूजेला बसायची तयारी चालू आहे. झाली आता. हे बघा जवळ 4 गुरुवार झाले. 4 गुरुवार झाले. 4था गुरुवार ना. 4था गुरुवार म्हणजे पोते ऐकायला भेटलेच नव्हते. म्हणून मी शेवटच्या गुरुवारी दरवर्षी सुट्टी घेतो. त्या कारण हेच आहे की बाबा मला पोते ऐकायला भेटते. तर चला आता फटाफट पूजा करून घेऊया. पोते वगैरे वाचून घेऊया आणि मग नंतर शेवटला तुम्हाला भेटतो. चला चला मित्रांनो पूजा वगैरे तर झाली. तर अंकिता थोडी बाहेर गेलं मार्केटमध्ये. काहीतरीला आणायचं आहे. राहून गेलं होतं काहीतरी. पण सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवणं नाही होतं. म्हणजे चला आता आपण पण थोडंसं काम बाकी आहे ते करून घेऊया. पहिला आणि घरात सुद्धा प्रसन्न वाटतं आहे. चला मित्रांनो आता मगाचपासून लेडीज वगैरे येऊन पाय वगैरे पडून गेल्यात. आता देवीला नैवेद्य दाखवायचा टाईम आला आहे. इथं बघा अंकिता भरते नैवेद्य. बघा जेवणामध्ये गोड आहे 4, वालाची भाजी, डाळ, भात, भाकरी, मिरची हे सगळं आहे. चला आता फटाफट देवीला नैवेद्य दाखवूया. चला मित्रांनो नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे मंदिरामध्ये. त्याकडे देवीचा नैवेद्य बाकी आहे. बघा नैवेद्याची थाली असे सजले. केळीचा पान नाही भेटला. खूप आज प्रसन्न वाटतं. आणि आजच नेमका आजच ह्याच गुरुवारी केळीचा पान भेटला नाही. चला पटापट अंकिता नैवेद्य दाखवून घेते. चला देवीला नैवेद्य दाखवून झालाय.
मी आणि सृष्टी उपास सोडून घेतो. चला बसा तुम्ही. मित्रांनो पूजा झाली, जेवण झालं आणि आता लास्टला भजन पण झालं. तर चला याला सोडतो काय आता फटाफट जाऊन झोपायचं आहे, कारण सकाळी लवकर उठून जायचं आहे कामावरती. ते बघा आमची भजनी मंडळी इकडे सगळे बसलेत. वरती गेली जाते. चला मित्रांनो, हे व्हिडिओ आता इथंच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, बाय.